मैत्रिणींनो, मला असं वाटतं की आपल्या घरात स्वस्तातले मस्त प्रोडक्ट अगदी इझिली उपलब्ध असताना आपण कशाला महागड्या प्रोडक्ट्स वरती खर्च करायचा? हा, आता तुम्हाला कधीतरी डीप क्लीन करायचंय, तुमच्याकडे वेळ कमी आहे, खिशात पैसे आहेत, जोक सपाट, तर अशा वेळेस मात्र तुम्ही महागडे प्रोडक्ट आणून पटकन साफसफाई करू शकता. पण रोजची जी आपल्याला साफसफाई करायची आहे त्यासाठी महागड्या प्रोडक्टची काही गरजच नाहीये. का? तर पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. आपल्या घरात स्वच्छता करण्यासाठी सगळ्यात स्वस्त आणि इफेक्टिव्ह जर काही असेल ना तर ते आहे व्हिनेगर. पण एक लक्षात ठेवायचं, व्हिनेगर शक्यतो डायरेक्ट कधीही वापरायचं नाही, ते डायल्यूट करूनच वापरायचं, म्हणजे त्याचे साईड इफेक्ट होत नाहीत. मग आता डायल्यूट कसं करायचं? तर शक्यतो हाफ पार्ट व्हिनेगर आणि हाफ पार्ट पाणी असं मिक्स करायचं आणि मगच ते वापरायचं. आता असा स्प्रे आपल्या घरात कायम एक करूनच ठेवायचा, म्हणजे कसं प्रत्येक वेळी स्वच्छता करताना आपल्याला सारखी सारखी प्रिपरेशन करावी लागणार नाही. स्प्रे तर आपला तयार झाला, आता हा वापरायचा कुठे? तर आपल्या घरात ज्या काही काचा असतील ना, खिडकीला असतील, दरवाजाला असतील किंवा आरसे असतील, तर या सगळ्यावरती हा स्प्रे अतिशय उत्तम काम करतो. जास्त खराब झाला असेल तर एक 5-10 मिनिटं तुम्ही स्प्रे करून ठेवा आणि नंतर पुसा, किंवा अगदीच खराब जास्त नसेल तर फक्त लगेच स्प्रे करून लगेच पुसून घ्या. आपल्या सगळ्या काचा अगदी स्वच्छ निघतात, ट्रान्सपरंट दिसतात. आपले चुरगळलेले किंवा कलर फेड होणारे असे जे कपडे असतात ना, ते धुतल्यानंतर त्याच्यावरती हा स्प्रे स्प्रे करायचा आणि मगच ते सुकवायचे. म्हणजे याच्यावरती ज्या रिंकल्स असतात ना, त्या देखील कमी होतात आणि याचा कलर देखील तुम्ही उन्हात जरी सुकवलं ना तरी फेड होत नाही. तुम्ही ट्राय करून एकदा नक्की पहा. आपल्या काही कपड्यांचा खराब वास येत राहतो, म्हणजे जसं की या रुमालामध्ये मी दही बांधलं होतं, पण धुतल्यानंतर सुद्धा त्याचा दह्याचा वास काही गेला नाही. तर अशा वेळेस धुतल्यानंतर त्यावरती असा स्प्रे स्प्रे करायचा आणि मग तो कपडा उन्हामध्ये सुकवायचा, म्हणजे जो काही खराब वास आपल्या कपड्यांना येत असतो ना, तो संपूर्ण निघून जातो. आपल्या गॅसवरचा किंवा किचन ओट्यावरचा जो तेलकटपणा किंवा चिकटपणा असतो ना, तो या स्प्रेमुळे निघून जातो आणि त्याला छान चकाकी येते. आता पहा, आपण गॅस किंवा किचन ओटा कितीही स्वच्छ केला ना तरी सुद्धा त्याच्यावरती कधी कधी मुंग्या किंवा झुरळ हे फिरत राहतात. आणि मग त्यावेळेस काय करायचं, की आपला किचन ओटा गॅस पूर्ण स्वच्छ करून झाल्यानंतर शेवटी त्याच्यावरती हा स्प्रे स्प्रे करायचा आणि फक्त एकदा पुसून घ्यायचं. म्हणजे काय होतं, व्हिनेगरचा वास आपला किचन ओट्यावरती तसाच राहतो आणि त्या वासामुळे पुन्हा मग झुरळ किंवा मुंग्या अजिबात फिरत नाही. आता किचन ओट्याबरोबर टाईल्स देखील आल्याच. तर पहा, तुम्ही हा स्प्रे जर अगदी रेग्युलर यूज केला ना, म्हणजे रोजच्या रोज हा सकाळ संध्याकाळ स्प्रे यूज केला, म्हणजे स्प्रे करून तुम्ही तुमच्या टाईल्स पुसून जरी नुसत्या घेतल्या ना, तरी सुद्धा पहा त्या इतक्या स्वच्छ राहतात आणि त्याची जी शाईन असते, चकाकी असते, ती अजिबात कमी होत नाही. तुम्ही ट्राय करून नक्की पहा. हे पहा, अशा पद्धतीने सगळा तेलकट चिकटपणा याच्यावरती निघून येतो. आपले जे इलेक्ट्रिक गॅजेट्स असतात, मग जे ओव्हन असेल किंवा मायक्रोवेव्ह असेल किंवा असं सँडविच मेकर सुद्धा, तर हे सगळं स्वच्छ करण्याचं काम व्हिनेगर अगदी मॅजिकली करतो. म्हणजे अगदी मॅजिक सोल्युशन आहे या सगळ्या गॅजेटसाठी. फक्त एक लक्षात ठेवायचं, डायरेक्ट व्हिनेगर यावरती अजिबात वापरायचं नाही. अशा पद्धतीने डायल्यूट केलेलंच व्हिनेगर वापरायचं. आता हा सँडविच मेकर स्वच्छ करताना मी तो आधी थोडासा गरम करून घेतलाय, त्यामुळे स्प्रे केले की यातून वाफ निघताना तुम्हाला दिसत असेल. तर स्प्रे केल्यानंतर एक 5 मिनिटासाठी ठेवायचं असंच आणि मग नंतर आपल्या साध्या घासणीने पहा अशा पद्धतीने थोडंसं अगदी हळूवार हाताने स्क्रब करायचं. लगेच व्हिनेगर असल्यामुळे हे सगळं लगेचच व्यवस्थित स्वच्छ देखील होतं. आणि अशाच पद्धतीने मायक्रोवेव्ह सुद्धा. आणि शेवटी एका स्वच्छ अशा नॅपकिनने ते पुसून घ्यायचं. झालं. अशा पद्धतीने सगळे इलेक्ट्रिक गॅजेट्स आपले या व्हिनेगरच्या सोल्युशनने हे पहा अगदी चकाचक निघतात. आपली तेलकट चिकट झालेली भांडी सुद्धा या स्प्रेने अगदी स्वच्छ निघतात. नुसता स्प्रे करायचा आणि लगेचच घासणीने घासून घ्यायचं. हे जे काही तेलकट चिकटपणा असतो ना, तो सगळा निघून येतो आणि सगळी भांडी आपली एकदम चकाचक. कपड्यावर आपल्या कसलेही डाग असू देत, व्हिनेगर अगदी गायब करून टाकतो. म्हणजे आता माझ्या या टॉवेलवरती थोडासा पेन उठवला गेलाय, तर यावरती मी आता डायरेक्ट व्हिनेगर टाकले. इथे तुम्ही डायरेक्ट व्हिनेगर वापरू शकता आणि थोडंसं डिटर्जंट घेतले आणि ब्रशच्या सहाय्याने फक्त मी हे थोडंसं स्क्रब करून घेते. अगदी 2च मिनिटं स्क्रब केलं की पहा हा जो शाईचा डाग होता ना, तो संपूर्णपणे निघून गेलाय.
हे पहा, जवळून सुद्धा दाखवते, आहे की नाही मॅजिक. तर आता हे व्हिनेगर आणि पाण्याचं सोल्युशन मी थोडंसं कोमट करून घेतलंय. थोडंसं गरम केलं ना की ते जास्त इफेक्टिव्ह होतं. आता जिथे जिथे आपल्याला शक्य आहे तिथे थोडंसं हे असं गरम करून घ्यायचं. आता या सोल्युशननी मी माझा फ्रीज स्वच्छ करून घेणार आहे. तर एक नॅपकिन घेतलाय, तो फक्त या पाण्यामध्ये बुडवायचा आणि त्यांनी संपूर्ण फ्रीज हा असा फक्त पुसून घ्यायचा. एवढं जरी केलं ना तरी पहा, व्हिनेगरमुळे काय होतं, हा सगळा फ्रीज स्वच्छ होतो आणि त्यामधून असा जो काही कुबट वास वगैरे येत असतो ना, तो अजिबात येत नाही. वरचेवर जर आपण असं पुसून घेतलं ना तर हा व्हिनेगरचा फ्रेश वास आपल्या फ्रीजला येत राहतो आणि कुबट वास हा पूर्णपणे निघून जातो. आपले चांदीचे दागिने सुद्धा खूप छान स्वच्छ होतात बरं का. फक्त त्याला एक थोडीशी प्रोसिजर फॉलो करावी लागते. आता इथे मी पाणी घेतले, त्यामध्ये थोडंसं व्हिनेगर आणि हे चांदीचे दागिने टाकलेत. आता मी इथे ऑलरेडी अॅल्युमिनियमचं भांडं घेतलेलं आहे. तुमचं जर भांडं अॅल्युमिनियमचं नसेल तर आपल्याकडे अॅल्युमिनियमची फॉईल असते, ती यामध्ये टाकली तरी सुद्धा चालेल. आता हे एक 5 ते 7 मिनिटासाठी आपल्याला व्यवस्थित उकळवून घ्यायचे. उकळल्यानंतर जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच एका ब्रशच्या सहाय्याने व्यवस्थित घासून घ्यायचं, म्हणजे जी अडकलेली घाण वगैरे असते ना ते संपूर्णपणे निघून जातं. आता व्यवस्थित घासल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि झालं. धुतल्यानंतर पहा, आपले हे सगळे चांदीचे दागिने असे छानपैकी चमकायला लागतात. आपल्या भांड्यांना सुद्धा बऱ्याचदा एक स्पेसिफिक वास येत राहतो. म्हणजे मी आता यामध्ये ऑमलेट केलं होतं, तर या तव्याला ऑमलेटचा वास तसाच राहतो जरी तो धुतलात तरी. म्हणजे पुन्हा ज्यावेळेस आपण तो तापायला ठेवतो ना, तेव्हा सुद्धा हा ऑमलेटचा वास पुन्हा येतो. तर त्यासाठी काय करायचं, की तव्यावरती मी बेकिंग सोडा थोडासा टाकलाय आणि हे सोल्युशन इथे डायरेक्ट व्हिनेगर टाकलं तरीही चालेल, कारण हा हार्ड एनोडाइजचा तवा आहे. तो डायरेक्ट व्हिनेगरने सुद्धा त्याला काहीही होत नाही. तर फक्त एका घासणीच्या साहाय्याने घासून घेतलंय मी आणि स्वच्छ धुवून घेतलाय. पहा, अजिबात वास आता येत नाही. आपलं सिंक रोजच्या वापरामुळे पहा हे असं डल दिसतं, त्याची शाईन कमी होते. तर अशा वेळेस त्यावरती बेकिंग सोडा टाकायचा आणि हे आपलं तयार केलेलं सोल्युशन. स्टीलच्या कोणत्याही भांड्यांवरती डायरेक्ट व्हिनेगर कधीही वापरायचं नाही, ती भांडी काळी पडतात. तर त्यामुळे नेहमी व्हिनेगर हे डायल्यूट करायचं आणि मगच वापरायचं. तर आता हे सगळं सोल्युशन टाकले, बेकिंग सोडा टाकलाय, हे मी व्यवस्थित घासणीच्या साहाय्याने आता घासून घेतलेलं आहे आणि डायरेक्ट पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. एवढंच केलं ना आपण जरी रोजच्या रोज, तरी सुद्धा आपल्या किचनची जी चकाकी असते ना ती अजिबात जात नाही आणि आपल्या या सिंकमुळं आपल्या किचनची शोभा नक्कीच वाढते. फरशी पुसताना सुद्धा ना तुम्ही इतर महागडं सोल्युशन अजिबात कोणतंही वापरू नका. फक्त मीठ आणि थोडंसं व्हिनेगर याचं जरी तुम्ही सोल्युशन बनवलं ना तरी सुद्धा पहा, याने फरशी आपली खूप सुंदर निघते. म्हणजे दरवेळेस महागडं सोल्युशन वापरायलाच पाहिजे असं अजिबात नाही. वापरून पहा, तुम्हालाही जाणवेल. आणि आता आपल्या भाज्या, तुम्ही कशा भाज्या धुता? मी बऱ्याचदा बेकिंग सोडा वापरते किंवा मग व्हिनेगर. दोन्हीपैकी एक सोल्युशन मी भाज्या धुण्यासाठी वापरते. फक्त थोडंसं व्हिनेगर आता मी इथं पाण्यात टाकलंय. एक 5 मिनिटासाठी भिजून देणार आहे आणि नंतर अशी भाजी व्यवस्थित स्वच्छ चोळून स्वच्छ करणार आहे आणि मग एका कपड्याने पुसून मग ती फ्रीजमध्ये स्टोअर करणार आहे. तर मग मैत्रिणींनो, आहेत की नाही हे सगळे स्वस्त प्रोडक्ट, म्हणजे व्हिनेगर, लिंबू, बेकिंग सोडा किंवा मीठ, आणि सहजपणे आपल्या घरी उपलब्ध सुद्धा आहेत. मग कशाला या महागड्या महागड्या प्रोडक्ट्स वरती खर्च करायचा, नाही का? तर असेच अगदी स्वस्तात मस्त हॅक्स जर तुमच्याकडे सुद्धा असतील तर नक्कीच कॉमेंट करा. आपण ते सगळ्यांपर्यंत पोहोचूयात. आणि शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. भेटू आपण पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.